हाय फ्रेंड्स, कसे आहात? सर्व मजेत आहात ना? आज आपण खूप छान असा रव्यामध्ये गूळ घालून टेस्टी हेल्दी अशा स्वीट डिश पाहणार आहोत. त्यासाठी प्रथम आपण पॅनमध्ये तूप घेतलं आहे. खूप छान होतो बघा, हेल्दी आणि टेस्ट तर खूपच छान लागते. अशा प्रकारे खरंच आवर्जून बघा. त्यानंतर आपण तुपामध्ये रवा भाजून घेणार आहोत. माझा हा रवा अगोदर कोरडा भाजलेला आहे, त्यामुळे मी जास्त भाजणार नाही. कारण मी शक्यतो जो रवा असतो तो एकदम भाजून ठेवते, म्हणजे त्याला आळी जाळी होत नाही. म्हणून मी जास्त भाजला नाही. फक्त तुपामध्ये आपण थोडासा तो कलर थोडासा चेंज करून घेतला आहे. खूप छान हेल्दी टेस्टी व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे बघा. त्यानंतर आपण हळद टाकली आहे त्यामध्ये. खूपच छान असा कलरफुल, म्हणजे न आवडणारे, हा पदार्थ न आवडणारे पण आवडीने खातील बघा. हळद टाकल्यानंतर आपण छान असं हलवून घ्यायचं आहे. खूपच हेल्दी आणि टेस्टी आहे. आणि चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. शेजारचं बेल आयकन प्रेस करायला विसरायचं नाही. चिमटभरच आपण मीठ टाकलं आहे. कुठल्या पण गोड पदार्थाला छान लागतं. त्यानंतर आपण पाणी उकळून घेतलं होतं, ते थोडं थोडं घालून हलवणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर मी इथे गुळाचा वापर करणार आहे. तर तुम्ही अगोदर गूळ घालून पाणी उकळलं तरी पण चालेल, पण मी डायरेक्ट पाणी ओतलं आहे आणि नंतर मी गूळ घातला आहे आणि नंतर ते हलवलं आहे. मी इथे सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे, त्यामुळे तो गूळ लगेचच विरघळतो. खूप छान हेल्दी टेस्टी अशा प्रकारे खरंच अवश्य करून बघा. एवढाच चवीला छान लागतो ना, अगदी खरंच अप्रतिम असा लागतो. अशा प्रकारे करून बघा. छान असं आपण हलवून घ्यायचं आहे. रवा छान भाजलेला आहे, त्यामुळे त्यामध्ये गुठळ्या गाठी होत नाहीत. आणि हळदीने तर एक नंबरच कलर आला आहे, पिवळा धमक दिसतो आहे. अगदी तुम्ही गोड टाकला आहे बघा. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकायचा, तुम्हाला जसं गोड हवं असेल त्याप्रमाणे. तुम्ही प्रसादाचा जसं शिरा खाता की नाही, म्हणजे कार्यक्रमाला कुठे असतात देवाच्या तिथे, तो जो शिरा असतो ना, तसाच दिसायलाच नाही, कलर पण तसाच अगदी, आणि चव पण एक नंबर. कारण आपण इथे गुळाचा वापर केला आहे. वरून आपण पुन्हा थोडंसं गरम पाणी आहे ते टाकणार आहोत, म्हणजे गूळ आपला छान असा त्या रव्यामध्ये मिक्स होईल. लक्षात आलंच असेल तुमच्या काय आहे हा शिरा, पण मी कसा वेगळ्या पद्धतीने केला आहे. तुम्ही साखर वापरता, मी गुळाचा केला आहे. साखरेचं प्रमाण आमच्याकडे कमी वापरतो आम्ही साखर. फक्त चहा पितो एकदा तेवढंच. बाकी आमच्याकडे प्रत्येक गोड पदार्थामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केलेला असतो. बघू शकता आपण किती सुंदर झाला आहे. त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स टाकले आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकायचे. मी किसमिस टाकले आहे आणि बेदाणे टाकले आहेत, सॉरी चारोळे टाकले आहेत. त्यानंतर वेलची पूड टाकली आहे, बेदाणे आणि किसमिस एकच, आणि वरून छान असं तूप टाकायचं आहे. आहा हा, मस्तच. एवढा छान लागतो की नाही शिरा, खरंच अशा प्रकारे करून बघा. आणि केल्यानंतर कुणाला आवडला नाही असं मला कमेंट करायला करून सांगायला विसरायचं नाही, कारण आवडणारच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच. कारण जे भंडाऱ्यामध्ये असतं की नाही, म्हणजे जेवण वगैरे देवाची इथे असते की नाही, तिथे लागतो की नाही, तसाच हा लागतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे अननसाचे काप घातले ना तरी पण छान लागेल. पण म्हटलं आज नको, वेगळा करूया. छान आपण झाकून ठेवणार आहोत 2 मिनटासाठी. 2 मिनटानंतर झाकण काढलं आहे. छान असा आपला शिरा तयार झाला आहे. चला तर मग पटकन रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायचं आहे. आणि बाजूचं जे बेल आयकन ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण कुठून पाहतात, कुठल्या देशातून, कुठल्या राज्यातून पाहतात ते कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. हाईप करायचं आहे छान, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायचं आहे.
माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. बाय बाय.